नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवीन अशी रेसिपी बघणार आहे। बाहेर छान असा पाऊस पण पडतोय। तर इथे मी वाटाणा लावलेला एका मटक्यामध्ये। तर छान असा हा वाटाणा झालेला आहे। तर आज आपण याची एक रेसिपी करणार आहोत। तर चला या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण हा वाटाणा कट करून घेणार आहे। तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण वाटाणा काढून घेणार आहे। आता इथे कट करून घेतलेला वाटाणा चांगला आपला व्यवस्थित बघून घ्यायचा, निसून घ्यायचा आणि छान असा हा बारीक बारीक कट करून घ्यायचा। वाटाण्याच्या जे काड्या आहेत त्या पण कवळ्या आहेत, त्यामुळे मी त्या पण बारीक कट करून घेतलेल्या आहे। आता इथे एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। तर एक वाटी बेसन पीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला, त्याचबरोबर 1 चमचा हळद। आता बारीक कापून ठेवलेला जो वाटाणा होता तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाण्याची गरज लागणार नाही, वाटाणा धुवून घेतल्यामुळे तो बऱ्यापैकी ओला आहे, तर पाणी लागणार नाही आणि लागल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेल गरम करायला इथं ठेवलेलं मी। तर तेलावर छोटी छोटी अशी याची भजी करून घ्यायची आहेत। गोल्डन असा कलर येईपर्यंत ही भजी छान अशी आपल्याला तेलावरती तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे गोल्डन कलर आल्यानंतर ही भजी काढून घ्यायची। छान अशी ही भजी झालेली। आपण एखादी गोष्ट लावतो आणि त्यापासून काहीतरी बनवतो तेव्हा त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। तशाच प्रकारे ही भजी खाऊन खूप छान वाटलं। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।